मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे यांचं उपोषण हे मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होताना दिसतंय। मात्र या उपोषणामध्ये संभ्रम देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे। कोकणामधला कुणबी वेगळा आणि जरांगे यांच्या उपोषणाला असलेले कुणबी वेगळे असा एक समज निर्माण झालेला आहे, असा समज पसरवला जातोय। विविध ठिकाणचे नेत्यांची त्या पद्धतीची भाषणं, त्या पद्धतीची वक्तव्य समोर येत आहेत। आपल्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यामधला मराठा समाज, मराठी बांधव आहेत। कसं बघता या उपोषणाला, काय त्या भूमिका आहे? मनोज जरांगे पाटील यांनी गेले महिनाभर या उपोषणासंदर्भात अनेक आंदोलनं केली आणि सरकारला इशारा पण दिलेला आहे। मला एक सांगायचं आहे की या निमित्ताने मनोज जरांगेंनी पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा ढवळून काढलेला आहे आणि तो एकवटून आणलेला आहे आणि खूप चांगली बाब आहे। मध्यंतरी थोडीशी शिथिलता आली होती आमच्या या समाजामध्ये आणि लढ्याला शिथिलता आली होती। मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला। त्याचा ऐतिहासिक सगळा विषय सगळ्यांनाच माहिती आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आता या विषयावर मुद्दा असा येतोय की कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं किंवा नाही, त्याच्यावर राजकीय याच्यामध्ये मतांतर आहेत। परंतु मनोज जरांगे पाटलांनी जो आता मुद्दा मांडलाय की कुणबी हा शेतकरी म्हणून व्याख्या केलेली आहे आणि ज्याला पाहिजे त्यांनी ते प्रमाणपत्र घ्यावं आपल्या अडचणीसाठी, कोणावर जबरदस्ती नाही, तर आमचं याला समर्थन आहे। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ज्याला अडी अडचणी असतील, जो गरजवंत आहे, खऱ्या अर्थाने गरजवंत आहे, त्यांनी हे प्रमाणपत्र घ्यावं आणि पुढे जावं। म्हणून आम्ही या मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने असं सांगतोय की मनोज जरांगेंनी जो लढा आता उभारलाय आणि पुढे जाऊन जर उपोषण झालं तर आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा राहणार आहे। कोकणामधला कुणबी वेगळा आणि तिकडचा कुणबी वेगळा असा खरंच विषय आहे काय? नाही, छत्रपती शिवराय एक मराठा लाख मराठा। आम्ही रत्नागिरीवरून प्रकाश देशमुख बोलतोय। तर कुणबी ही एक जात नाही, तर कुणबी हा एक व्यवसाय आहे। पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा निजामाच्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटलेले आत्ताचे पुरावे आहेत। आत्ताच्या गव्हर्नमेंटला सुद्धा 5,000 पुरावे आपल्याला मिळालेले आहेत। तर आम्हाला एक आरक्षणासाठी आम्हाला एक ते द्वार पाहिजे होतं, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुम्ही 50%च्या आतच बसवा। आज ओबीसी 30% आरक्षण मध्ये आहेत, तर आम्ही ओबीसी म्हणून तिथे एंट्री करतोय, कारण आज आमची एवढा समाज मागासलेला आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तर खायचे वांदे आहेत लोकांचे। तुम्ही तिथली परिस्थिती बघितलीत। आता म्हणतात की जरांगेच्या पाठीमागं कोणतरी गॉडफादर आहे, असं काही नाहीये। जरांगे एकदम साधा आणि सिंपल माणूस आहे, फक्त समाजाने उत्स्फूर्तपणे त्याच्या पाठीमागं जायचं ठरवलेलं आहे। जो माणूस स्वतःची 3.5-4 एकर जमीन विकतो समाजासाठी आणि 20 रुपयाचं पेट्रोल टाकून स्वतःकडे 2 व्हीलर सुद्धा नाहीये, त्या माणसाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे की हाच माणूस समाजासाठी आरक्षण मिळवून देतो। तर कोकणामधून रामदास कदम असू द्यात किंवा राणा राणे असू द्यात, त्यांची जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांनी त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतलेला आहे की कुणबी झालात म्हणजे प्रमाणपत्र घेतलं म्हणजे तुम्ही मराठ्यातून लगेच कुणबी झालात, असा विषय नाहीये। कुणबी हे एक प्रमाणपत्र कशासाठी आहे की आमच्या समाजाला ज्या सोयी उपलब्ध होणार आहेत त्याच्यासाठी आहे। कुणी तुमच्या गळ्यात आणून घालणार आहे की नाही तुम्ही जबरदस्ती कुणबी व्हा मराठ्याचं, असा काहीच विषय नाही आहे। ते आपण समजून घ्यायला पाहिजे। ज्यांना गरज आहे, गरजवंतांसाठी कुणबीचं प्रमाणपत्र आहे। जरांगेंचं उपोषण चाललेलं आहे, आंदोलन चाललेलं आहे। कोकणामधून तुम्ही कसा पाठिंबा देताय, काय बोलाल? उत्स्फूर्त पाठिंबा आहे। जरांगेंची जी तिथली त्यांच्या स्थानिक गावामध्ये जी झालेली सभा आहे, जवळपास 1.5 कोटी मराठा तिथे पोहोचला होता आणि 170 एकर वरती मराठी त्या ठिकाणी पोहोचले होते। प्रत्येक गावातून, तालुक्यातून, चिपळूणमधून, सगळ्या भागातून आम्ही त्याला पाठिंबा दिलाय आणि हा पाठिंबा जोपर्यंत आम्हाला आरक्षण त्या सक्षमतेनुसार मिळत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाच्या पाठीमागे उभे राहणार। आपण कसं बघताय, कारण मराठा मोर्चाच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभाग घेतला होता, मराठा समाजाने कोकणच्या घेतला होता, कसे बघताय? 2016ला हा लढा उभा राहिला आणि खऱ्या अर्थानं मराठा एकवटला। खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांनी हा लढा गेल्या महिन्याभरामध्ये अतिशय तीव्र केला आणि ह्या लढ्यामध्ये सर्व कोकणवासी जो मराठा आहे तो सहभागी आहे। नक्कीच त्यांनी केलेले जे काम आहे एका महिन्यामध्ये ते मराठ्यांसाठी लाभदायी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे याची खात्री देखील झाली। म्हणून सर्वसामान्य मराठा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। सर्वसामान्य मराठा हा जरांगे पाटलांच्या भूमिकेला सलाम करतोय आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने, करोडोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ एकवटलाय। आम्ही कोकणाचे सुद्धा मराठी ह्या सगळ्या जरांगे पाटलांच्या याला समर्थन देतो आणि कुणबी प्रमाणपत्र जोपर्यंत विषय आहे, तर ज्यांना गरज आहे, ज्या गरीब मराठ्यांना गरज आहे त्यांनी ते जरूर घ्यावं आणि
आपला मार्ग सोयीस्कर करावा, ह्या भूमिकेतून आम्ही त्या आपल्याला मिळाला तर तुम्ही घेणार का? 100% घेणार, 100% घेणार. ज्यांची आम्ही- परिस्थिती आज नाहीये, म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही तेच घेणार ना. आता आमच्यासारख्यांना घेऊन त्याचा उपयोग तरी काय, कारण उत्पन्नात बसत नाहीत लोक. ज्यांना खरोखरच गरीब आहे, ज्यांच्या मुलाला शिक्षण कर्ज काढून लोक शिकवतात आणि नोकरी नाही म्हणून तो मुलगा घरामध्ये बसलेला असतोय, त्या बापाला ज्याच्या वेदना कळतात ना, त्यांनी ते घ्यायचं आहे आणि तो घेतो. तो बाकी आपण सांगाल कुणाला पण तुम्ही घ्याल का, तुम्ही घ्याल का, तर घ्यायचं म्हणजे आम्हाला नोकरीमध्ये किंवा आमच्या म्हणजे प्रमोशन मध्ये, शिक्षणामध्ये ज्या सुखसोयी मिळणार ना, त्याच्यासाठी ते प्रमाणपत्र घेतोय. राजकीय नेत्यांची विविध स्वरूपाची भाष्य जरी समोर येत असली, विधानं जरी येत असली, तरी देखील कोकणामधल्या मराठा बांधवांना जरांगे यांचं उपोषण हवं आहे, त्यांची धोरणं हवी आहेत आणि एकूणच त्यांच्या मागणीला पाठिंबा देखील मिळतोय, उपोषणाला पाठिंबा मिळतोय. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.